तर ही थेट दृश्य आपण पाहतोय अजित पवार यांच्याकडनं ज्येष्ठ थोर समाजसेवक महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन केलं जातंय। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करत अजित पवार यांनी हे अभिवादन केलेलं आहे। थेट दृश्य आपण पाहतोय। महात्मा फुले यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं अजित पवार हे सकाळीच अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। महात्मा ज्योतिबा फुले यांना अजित पवारांनी अभिवादन केलेलं आहे। पुण्यामध्ये सकाळीच अजित पवार यांच्याकडनं महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं हे अभिवादन करण्यात आलेलं आहे। पुण्यातून आपण ही थेट दृश्य पाहतोय। शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारे आणि महिलांसाठी शिक्षणाची दारं उघडी करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं अजित पवार यांच्या वतीनं हे अभिवादन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी एका कार्यक्रमाचं देखील आयोजन फुलेवाड्यामध्ये करण्यात आलेलं आहे। फुलेवाड्यातील कार्यक्रमाचं हे थेट प्रक्षेपण आपण पाहतोय। महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 198वी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं अजित पवार हे फुलेवाड्यामध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। आज दिवसभर राज्याच्या अनेक भागामध्ये महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। तर दिवसभर फुलेवाड्यामध्ये अनेक राजकीय मंडळी हे अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। अजित पवार हे सकाळीच या ठिकाणी महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहे। फुलेवाड्यातील समता भूमीला अभिवादन करण्यासाठी अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। फुलेवाड्याला आकर्षक अशी सजावट देखील आज करण्यात आलेली आहे। तर महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज 10,000 किलो मिसळचं वाटप देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे। अजित पवार यांच्यासोबत यानंतर चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे हे देखील आज महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी फुलेवाड्यामध्ये येणार आहे। तर पुण्यातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। फुलेवाड्यातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोहोचलेले आहेत। सकाळपासूनच अनेक नेत्यांची मांदियाळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी आता पोहोचतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।